ओके, आज आहे आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लेक्चर नंबर 3. तिसरं लेक्चर आजचं आपलं आहे. कालच्या लेक्चरला आपण काय शिकलोय बोला. काय शिकलो काल आपण शिकलो प्रिपरेशन. कोणाचं प्रिपरेशन पाहिलं आपण? प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्सचं आपण प्रिपरेशन पाहिलं. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिले आपण फ्रॉम अल्कोहोल. कोणती पाहिली सगळ्यात पहिल्यांदा? फ्रॉम अल्कोहोल पासून कसं प्रिपेअर करतो ते आपण पाहिलं काल. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड आपण काल पाहिलं. ओके, त्यामध्ये प्रिपरेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणापासून पाहिलं? फ्रॉम अल्कोहोल. कोणापासून पाहिलं आपण? फ्रॉम अल्कोहोल पासून प्रिपरेशन पाहिलं. अल्कोहोल जे आहेत त्यांच्यापासून आपण अल्किल हलाइड बनवू शकतो. अल्कोहोलची रिॲक्शन करा तुम्ही HCl सोबत, रिॲक्शन करा तुम्ही HBr सोबत, रिॲक्शन करा तुम्ही HI सोबत. HCl घेतलं तर तुम्हाला त्याच्यासोबत अनहायड्रेट ZnCl2 घ्यायला लागेल. HBr घेतलं तर NaBr प्लस H2SO4 घ्यावं लागेल. आणि HI घेतला तर NaI प्लस H3PO4 घ्यावं लागेल. प्रोडक्ट मध्ये तुम्हाला मिळेल पहिल्या ठिकाणी RCl, दुसऱ्या ठिकाणी RBr ब्रोमो प्रोडक्ट मिळेल आणि तिसऱ्या ठिकाणी तुम्हाला आयोडो प्रोडक्ट मिळेल, दॅट इज RI. ठीक आहे, आलं लक्षात? हे 3 प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर नेक्स्ट आपण त्याची रिॲक्शन अल्कोहोलची, त्याची म्हणजे अल्कोहोलची जी रिॲक्शन आहे ती केली होती PCl3 सोबत, किंवा त्याची रिॲक्शन केली होती आपण PCl5 सोबत. PCl3 सोबत आपल्याला 3 मॉलिक्यूल भेटले RCl चे, आणि त्यासोबत एक भेटला RCl अलॉंग विथ HCl प्लस H3PO3. आणि इथे मिळालं तुम्हाला, उलट झालं, इथे मिळाला तुम्हाला H3PO3 आणि इथे मिळाला तुम्हाला POCl3. ठीक आहे, नेक्स्ट पहा. बोला, कोणासोबत केली आपण? थायोनाइल क्लोराइड सोबत SOCl2. इथे मिळालं तुम्हाला अल्किल क्लोराइड प्लस HCl प्लस SO2. हे दोन्ही जे बाय प्रोडक्ट आहेत तुमचे, हे दोन्हीही तुम्हाला मिळाले इन अ फॉर्म ऑफ गॅस. गॅसच्या फॉर्म मध्ये ते तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आपण पाहिली. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन मध्ये पहिल्यांदा पाहिली आपण फिंकल्स्टीन रिॲक्शन. त्याच्यामध्ये RCl ची रिॲक्शन किंवा RBr ची रिॲक्शन तुम्ही केली NaI सोबत इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. त्या ठिकाणी मिळालंय तुम्हाला RI, आयोडाइड प्रोडक्ट. रिॲक्शनचं नाव फिंकल्स्टीन रिॲक्शन. सेकंड तुम्ही पाहिली स्वार्ट्स रिॲक्शन. स्वार्ट्स रिॲक्शन मध्ये काय केलं तुम्ही? RCl किंवा RBr किंवा RI यांची रिॲक्शन केली. कोणासोबत? फ्लोराइड कंपाऊंड सोबत. फॉर एक्झाम्पल AgF सोबत रिॲक्शन केली, तुम्हाला मिळाला RF. काय मिळालं तुम्हाला? RF ॲज अ प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि थर्ड आपण पाहिली अरिनची रिॲक्शन, ज्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, बेन्झिनची रिॲक्शन केली होती आपण Cl सोबत इन प्रेझेन्स ऑफ Fe डार्क, म्हणजे डार्क मध्ये लाईटच्या ऍब्सेन्स मध्ये रिॲक्शन केली होती. तिथे तुम्हाला मिळाला क्लोरोबेन्झिन. काय मिळाला होता प्रोडक्ट तुम्हाला? इथे क्लोरोबेन्झिन प्रोडक्ट मिळालेला होता. हे झालं सगळ्या कालची रिव्हिजन. ह्याच्या व्यतिरिक्त आपण नेक्स्ट काल काय शिकलो होतो? कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन म्हणजे काय पाहिजे? कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम, ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच्ड आहेत, त्याला म्हणायचं कायरल कार्बन. काय म्हणायचं त्याला? फॉर एक्झाम्पल पहा, CH3 CCl CH2 CH3 आणि H. बोला, कायरल कार्बन आहे का? पहा, कार्बनच्या एका साईडला कोण आहे? Cl. दुसऱ्या साईडला कोण आहे तुमच्याकडे? हायड्रोजन. तिसऱ्या साईडला CH3 आणि चौथ्या साईडला तुमच्याकडे आहे CH2 CH3.
चारही ग्रुप वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे हा जो कार्बन झाला हा झाला कायरल कार्बन आणि हा जो मॉलिक्यूल झाला हा झाला कायरल मॉलिक्यूल. ओके, मॉलिक्यूल विच कंटेन्स वन कायरल ॲटम, it acquires a unique properties such as molecule cannot be superimposed perfectly on its mirror image is called as chiral molecule. बरोबर, प्लेन पोलराइज लाईट, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, पीपीएल. पीपीएल काय असते तुमची, अशी लाईट जी काय होते फक्त, अहो काय होते फक्त एका सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. काय होते, एका सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, तिला म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणायचं तिला, अशी लाईट जी काय होते फक्त एका सिंगल प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, तिला लाईटला, त्या लाईटला म्हणतो आपण प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणतो तिला आपण, तिला काय म्हणणार आहात तुम्ही, प्लेन पोलराइज लाईट. ही कशी बनते, ज्या वेळेला तुमची ऑर्डिनरी लाईट जी आहे, कोण तुमची ऑर्डिनरी लाईट, ऑर्डिनरी लाईट कोणाला म्हणायचं, अशी लाईट जी सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होते, हिला ज्या वेळेला आपण पास करतो कशामधून, निकोल प्रिझम मधून. कशामधून पास करतो आपण, निकोल प्रिझम, जो की बनलेला असतो मेड ऑफ, बोला, कॅल्शियम कार्बोनेट. ओके, CaCO3. त्या निकोल प्रिझम मधून पास करतो, त्यावेळेला ह्या प्लेन पोलर सॉरी या नॉर्मल लाईटचं कन्वर्जन कशामध्ये होतं, पीपीएल मध्ये होतं. कशामध्ये होत असतं, पीपीएल मध्ये होतं. अशी लाईट जी काय होते फक्त, अशी लाईट जी काय होते फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होतं, त्याला म्हणायचं पीपीएल किंवा प्लेन पोलराइज लाईट. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय, ज्या वेळेला ही प्लेन पोलराइज लाईट एखाद्या सोल्युशन मधून पास करते, असं सोल्युशन जे कसे ऑप्टिकली ऍक्टिव्ह, त्यावेळेला ते सोल्युशन काय करतं, त्या पास होणाऱ्या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतं. काय करतं, प्लेन पोलराइज लाईटला, आता ते रोटेट कुठं करेल, एकतर लेफ्टला किंवा राईटला. ओके, ते जे आहे सोल्युशन ते काय करतं, पीपीएल ला रोटेट करते एकतर लेफ्टला किंवा राईटला, ज्याला म्हणतो आपण, हे जे रोटेशन ते लाईट करू, ते सोल्युशन त्या लाईटला करू शकतं रोटेट, त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, मग समजा त्या सोल्युशननी त्या लाईटला राईटला रोटेट केले, कुठं रोटेट केलं, तर कोणतं कंपाऊंड म्हणायचं त्याला, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि जर तुमची लाईट ही लेफ्टला रोटेट झाली तर त्याला म्हणायचं लिओ रोटेटरी कंपाऊंड. काय म्हणायचं, द कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स दी राईट. जे कुठं रोटेट करते, राईटला रोटेट करते, त्याला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशन. आणि जे लेफ्टला रोटेट करतं लाईटला, त्या सोल्युशनला म्हणायचं लिओ रोटेटरी सोल्युशन. बोला, काही डाऊट, हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे म्हणून पटपट घेतोय. ठीक आहे, नेक्स्ट काय आपलं, ऑप्टिकल आयसोमेरिझम. द आयसोमर्स इन विच आयसोमेरिक कंपाऊंड हॅव डिफरंट ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल आयसोमर. त्यांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय असते, वेगवेगळे. म्हणजे कसं, एक सोल्युशन जर राईटला रोटेट करतं तर दुसरं कुठे करेल, लेफ्टला. म्हणजे एक सोल्युशन जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल, त्याच फॉर्म्युलाचं त्याच स्ट्रक्चर सारखं सोल्युशन लिओ रोटेटरी जर असेल दुसरं, तर ते दोन काय झाले, एकमेकाचे ऑप्टिकल आयसोमर्स. काय झाले, एकमेकाचे ऑप्टिकल. नेक्स्ट काय आपल्याकडे, अनॅन्शिओमर्स. बरोबर, ते काय असतात, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. दिसायला सारखे पण एकमेकांवरती जर ठेवले तर कम्प्लिटली सुपर इम्पोज ते होत नाही. सुपर इम्पोज होणे याला म्हणतात सुपर इम्पोज होणे, कम्प्लिटली सुपर इम्पोज झाले हे. ठीक आहे, हँड हा कम्प्लिटली सुपर इम्पोज आहे. मात्र दिसायला जरी सारखा असला, साईज सेम असली, एकमेकांवरती आहे तसे ठेवले तर एकमेकांना ते कम्प्लिटली इम्पोज, एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाही. दॅट असे जे स्ट्रक्चर असतात त्यांना म्हणतो आपण अनॅन्शिओमर. एक्झाम्पल्स आहे ना तुमचा, काय, लेफ्ट लेगचा शूज आणि राईट लेगचा शूज. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे, रेसेमिक मिक्सचर. असं मिक्सचर ज्याच्यामध्ये काय डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड प्रेझेंट आहे. कसा, इक्विमोलार क्वांटिटीमध्ये. म्हणजे असं सोल्युशन ज्याच्यामध्ये काही प्रमाणात डेक्स्ट्रो रोटेशन पण दाखवलं जातं आणि लिओ रोटेशन सुद्धा दाखवलं जातं तेवढ्याच प्रमाणात, त्याला म्हणतो आपण रेसेमिक मिक्सचर. त्यानंतर झालं आपण रेसेमिक मिक्सचर. कालचे काही प्रश्न होते, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन्ड बाय युजिंग फिंकल्सन रिएक्शन. फिंकल्सन रिएक्शन जी आहे
त्याच्यामध्ये आपण सोडियम आयोडाईड वापरतो इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. ही रिॲक्शन केली जाते, आपल्याला मिळतो RI. म्हणजे हा झाला तुमचा अल्किल. कोण झाला हा? आयोडाईड. काय झाला? अल्किल आयोडाईड. ऑप्शन नंबर डी इज युअर करेक्ट आन्सर. ओके, कोण मिळतो तुम्हाला? अल्किल आयोडाईड. फिंकल्स्टीन रिॲक्शनचा प्रोडक्ट काय? फिंकल्स्टीन रिॲक्शनचा प्रोडक्ट काय आहे तुमचा? अल्किल आयोडाईड. लिहून घ्या कुठेतरी. प्रोडक्ट ऑफ फिंकल्स्टीन रिॲक्शन अल्किल आयोडाईड. प्रोडक्ट ऑफ फिंकल्स्टीन रिॲक्शन इज अल्किल आयोडाईड. सोडवा बरं. CH3 CH2 Cl प्लस NaI इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. काय मिळेल? प्रोडक्ट काढायचं, त्याचं नाव लिहायचं, आणि हा जो रिॲक्टंट तुम्ही वापरलेला आहे याचं सुद्धा नाव लिहायचं. दोघांचे नाव लिहा पटकन. पहा काय बनेल तुमच्याकडे? CH3 CH2I. आयोडीन आहे म्हणून आयडो. 2 कार्बन आहेत म्हणून आयडो इथेन. कोण बनलाय तुमचा आयडो? इकडे. क्लोरीन आहे म्हणून क्लोरो, आणि 2 कार्बन आहे म्हणून इथेन. तयार झाला सॉरी वापरला क्लोरो इथेन, तयार झाला आयडो इथेन. आयडो प्रोडक्ट मिळतो, दॅट इज अल्काइल आयोडाईड. क्वेश्चन सेकंड. व्हॉट इज अ मेजर प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन टर्ट ब्युटाइल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर फ्लोराइड? कोणाला हिट केलं तुम्ही? टर्ट ब्युटाइल ब्रोमाइड. आता टर्ट ब्युटाइल टर्शरी, टर्ट म्हणजे टर्शरी, ब्युटाइल म्हणजे किती कार्बन आले? 4. हे झाले 4 कार्बन. कोणासोबत? ब्रोमाइड. सिल्वर फ्लोराइड, दॅट इज AgF. ओके, काय म्हणतो तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे ब्रोमीन जाणार, त्याच्याऐवजी कोण येणार? फ्लोरीन येणार. काय तयार होईल तुमच्याकडे? CH3C CH3 CH3 आणि इथं कोणाला तुमचा F. टर्ट ब्युटाइल फ्लोराइड तयार झाला. आपल्याला दिलेत सगळे IUPAC नेम. ठीक आहे, काय हरकत नाही. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन. त्या प्रोपेनला कोण अटॅच्ड आहे? पहिला, दुसरा, तिसरा. दुसऱ्या पोझिशनला मिथाईल अटॅच्ड आहे आणि दुसऱ्या पोझिशनला फ्लोरीन अटॅच्ड आहे. एम आधी येतोय अल्फाबेटिकल मध्ये का F आधी येतो? हा, F आधी येतो. कोण आधी येतो? किती नंबरला आहे फ्लोरीन? 2. दॅट इज 2 फ्लोरो. बरोबर, 2 फ्लोरो 2 मिथाईल प्रोपेन. ऐक कुठं? 2 फ्लोरो 2 मिथाईल प्रोपेन. ऑप्शन नंबर सेकंड. बोला, काय डाऊट? अहो काय डाऊट? कसं सोडवलं कळलंय का? ही आलती का तुमची रिॲक्शन? थर्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज विनायलिक हॅलाइड? व्हॉट इज विनायलिक हॅलाइड? हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच जो कसा आहे? sp2 हायब्रिडाइज. जो कसा आहे? sp2 हायब्रिडाइज. म्हणजेच काय झाला? हा हॅलोजन आहे ह्याला, दॅट इज हॅलो, आणि डबल बॉन्ड आहे म्हणून अल्किन. म्हणजे विनायलिक हॅलाइडलाच काय म्हणतो आपण? हॅलो अल्किन. काय म्हणतो त्यालाच आपण? हॅलो अल्किन. आलं का? समजलंय? विनायलिक हॅलाइड झाला हा, आणि हाच काय झाला तुमचा? हॅलो अल्किन. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म व्हेन CH3CH is treated with Br2 in UV light. ओके, काय केलं तुम्ही? पहा, कार्बन CH3 CH3 CH3H. याचा आन्सर कोणाचा आले? अहो याचा आन्सर कोणाचा आलेला आहे? कोणाचंच नाही आलं? नाही आलं. ठीक आहे, Br2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. लक्षात ठेवा, UV लाईट काय करतं त्या ठिकाणी? फ्री रॅडिकल जनरेट करतं. काय करतं? म्हणजे हा जो BR आहे ना, ह्यांच्यामध्ये होईल होमोलायटिक फिजन. काय होईल? आणि इथं Br चा फ्री रॅडिकल आणि दुसरा सुद्धा Br चा फ्री रॅडिकल तयार होईल. काय अडचण? सेम होमोलायटिक फिजन तुमचं इथं होईल कार्बन हायड्रोजन मध्ये. हा एक फ्री रॅडिकल, हा एक फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होऊन मॉलिक्यूल बनवेल. CH3 आणि इथे येईल तुमचा Br प्लस HBr.
बाय प्रोडक्ट आहे. जाऊ आहे का असं काय ऑप्शन, चेक करा. सी, त्याला अटॅच 3 CH3 आणि 1 Br. ऑप्शन नंबर सेकंड. बोला, काय डाऊट? समजलंय का? 1 2 3 1 2 3 3. ओके, ठीक आहे, डन. बोला, जाऊ पुढे. फिफ्थ, विच अमॉंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काइन्स? बोला, हॅलो अल्काइन्स म्हणजे काय? हॅलोजन तुमच्या sp हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो. कोणाला अटॅच असतो हॅलोजन? कुठं दिसते असं सांगा पहा बरं. हॅलोजन त्या कार्बनला ज्याला ट्रिपल बॉन्ड आहे. कुठे आहे? ऑप्शन नंबर डी ला आहे. समजतंय का? पहिला वाला कोणता आहे रे? हॅलोजन अशा कार्बनला आहे जो डबल बॉन्डेड आहे, म्हणजे sp2 आहे. हा काय झाला? विनायलिक. हॅलोजन अशा sp3 ला आहे जो पुढे sp ला अटॅच आहे. असं काय आपल्याकडे नाहीये क्लासिफिकेशन मध्ये. आणि हा काय झाला तुमचा? नॉर्मल कंपाऊंड तुमचा हॅलो अल्केन झाला तो. अल्काइन्स. बोला, काय डाऊट? आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट फॉर्म इन द ब्रोमिनेशन ऑफ 2-मिथाइल प्रोपेन. 2-मिथाइल प्रोपेन मध्ये ब्रोमिनेशन केले. 2-मिथाइल प्रोपेन कोण दिलाय? पॅरेंट अल्केन. पॅरेंट कोण आहे तुमचा? प्रोपेन. त्याला काय? 2 ला मिथाइल, दुसऱ्याला मिथाइल, उरलेलं जोडून द्या, कंप्लीट करून घ्या. म्हणजे आलं का लक्षात? बोला, काय अडचण? जाऊ का पुढे? कोणासोबत रिएक्शन केली? Br2 सोबत ब्रोमिनेशन केलंय. जमेल का तुम्हाला? हे जमेल का? असं कुठं पाहिलं का तुम्ही हे? हा, सोडवायला जमेल का? आता मगाशी सोडवलं. चौथी रिएक्शन ट्राय करा. हायड्रोजन जाईल, ब्रोमिन येईल. फक्त नाव लिहायचं तुम्हाला. येईल का? 7वं बा. What is a molar mass of product hydrocarbon when 2 moles of methyl bromide reacts with large excess of sodium in dry ether? पुढचा प्रश्न आहे, राहू द्या. हा पुढच्या टॉपिक वरती बेस्ट आहे. Which among the following reaction is used for preparation of alkyl fluoride? बोला, फ्लोराइड साठी काय वापरतो आपण? स्वार्ट्स रिएक्शन. फिंकल्स्टीन कशासाठी वापरतो? हा, अल्किल आयोडाइड साठी. पिटिक रिएक्शन अरिल साठी असते आणि वुड्स रिएक्शन अल्केनच्या प्रिपरेशन साठी असते. पुढे येणार आहे आपलं. आयडेंटिफाय द कंपाऊंड क्यू इन द फॉलोइंग रिएक्शन. क्यू तुम्हाला ओळखायचा आहे. इथे RCl आहे, ठीक आहे. काय दिले रिएक्शन? ROH प्लस क्यू गिव्स यू RCl प्लस HCl प्लस POCl3. R आहे, ऑक्सिजन ऑक्सिजन आहे, बरोबर का? क्लोरीन किती बरे इथं? 1 2 आणि हे 3. किती झाले टोटल? जर प्रोडक्ट मध्ये 5 क्लोरीन आहेत तर रिएक्टंट मध्ये पण किती पाहिजे? 5 क्लोरीन. आणि ही रिएक्शन आपल्याला माहिती आहे 5 क्लोरीन वाला, दॅट इज फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ऑप्शन नंबर. बोला, कसं सोडवले? कळलंय का? 10वा प्रश्न. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन्ड बाय युजिंग स्वार्ट्स रिएक्शन? बोला, स्वार्ट्स रिएक्शन कोणासाठी असते? फ्लोराइड साठी, बरोबर का? आयोडाइड साठी काय आपल्याकडे? हा, फिंकल्स्टीन रिएक्शन. ब्रोमाइड साठी काय बरं? बोला, ब्रोमाइडचे रिएक्शन सांगा. HBr सोबत रिएक्शन केली. अजून अल्कोहोल प्लस HBr केली. त्यानंतर अल्किन प्लस HBr केली. ही कोणती आली तुमची? मार्कोनिकॉप्स. आणि अल्किन प्लस HBr केली अँटी मार्कोनिकॉप्सने इन प्रेझेन्स ऑफ पॅरॉक्साइड H2O2, दॅट इज अँटी मार्कोनिकॉप्स. क्लोराइड साठी बोला, क्लोराइड साठीचे रिएक्शन बोला. HCl सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. कोणाची रिएक्शन केली? अल्कोहोलची.
बरोबर आहे का? अजून कोणाशी केली आपण? अल्कोहोल विथ PCl3 आणि अल्कोहोल विथ PCl5. या तीनही रिएक्शन केल्या ज्याच्यातून आपल्याला क्लोराईड प्रोडक्ट मिळाला. बोला काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? इथपर्यंत आपण काल पाहिलेलं होतं. बोला हॅलो अल्काईन काढा बरं. कोण आहे हॅलो अल्काईन? स्ट्रक्चर काढावं लागेल सगळ्यांचं. या पटकन सांगा. क्लोरो इथाईन चेक करू. पहा इथाईन म्हणजे किती कार्बन आले? 2 कार्बन आणि एक त्याला क्लोरीन आलं का? झाला हॅलो अल्काइन्स ऑप्शन. ज्या कार्बनला क्लोरीन आहे त्याच कार्बनला काय पाहिजे? ट्रिपल बॉन्ड पाहिजे. इथं पहा क्लोरीन तिसऱ्याला आहे आणि पहिल्याला ट्रिपल बॉन्ड आहे. इथे पहिल्याला क्लोरीन आहे दुसऱ्याला ट्रिपल बॉन्ड आहे. चौथ्याला क्लोरीन आहे दुसऱ्याला ट्रिपल बॉन्ड आहे. असं चालत नाही. ज्याला क्लोरीन आहे त्यालाच काय पाहिजे? ज्या कार्बनला क्लोरीन आहे तोच कार्बन कसा पाहिजे? ट्रिपली बॉन्डेड कार्बन पाहिजे. तरच त्याला आपण म्हणतो हॅलो अल्काइन्स. बोला इथपर्यंत काय डाऊट? आज आपल्याला पाहिजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन्स. काय पाहिजे दादा आपल्याला? फिजिकल प्रॉपर्टीज. काय काय प्रॉपर्टीज? आता ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या प्रॉपर्टीज पाठ करायचे आहेत. ठीक आहे. आता मोस्टली पहिला चॅप्टर म्हणून पाठ करावा लागेल. नंतर तुम्हाला दिसेल की ह्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बऱ्यापैकी सिमिलॅरिटीज आहे. बॉइलिंग पॉईंट सगळ्यांचा साईज वाढलं की वाढतो, ब्रांचिंग वाढलं की कमी होतो वगैरे वगैरे. काही तुम्हाला हिंट तिथं लागून जाते. पहिल्याला मात्र तुम्हाला पाठ करावं लागेल. काय पहा पहिला पॉईंट. अल्किल हॅलाइड्स आर कलरलेस इन प्युअर स्टेट. कसे असतात? कलरलेस. त्यांना कोणताही रंग नाही. कलरलेस आपल्या साधे लिक्विड पांढऱ्यासारखे ते दिसत असतात. वोलाटाइल हॅलोजन कंपाऊंड पॉझेसेस अ स्वीट स्मेल. वास कसा असतो? थोडासा गोड असतो. द बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड फॉर सेम अल्किल ग्रुप फॉलोज द ऑर्डर. पहा सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे? आरआयचा. म्हणजे अल्किल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे आणि फ्लोराईडचा सगळ्यात कमी आहे. ड्यू टू इन्क्रीजिंग साइज अँड मास ऑफ हॅलोजन ॲटम देअर बाय इन्क्रीजिंग द एक्सटेंट ऑफ व्हॅन वॉल फोर्सेस. आता पहा होतं काय? तुमचा जो आर आय आहे त्यानंतर तुमचा आर बी आर आहे त्यानंतर आर सी एल आहे आणि आर एफ आहे. याच्यामध्ये आयोडीनची साईज सगळ्यात जास्त असते. आयोडीनची साईज काय असते? सर्वात जास्त. आणि फ्लोरीनची साईज काय असते? सर्वात. आयोडीनची साईज काय असते? सगळ्यात जास्त. आणि फ्लोरीनची साईज सर्वात छोटी असते, कमी असते. त्याच्यामुळे जेवढी साईज जास्त असेल तेवढं त्याला बॉईल करायला वेळ जास्त लागणार आहे. बॉईल करायला वेळ लागला म्हणजे बॉइलिंग पॉईंट काय झाला? त्याचा इन्क्रीज झाला. म्हणून आयोडाईडचा बॉइलिंग पॉईंट हा ब्रोमाइड पेक्षा, ब्रोमाइडचा क्लोराइड पेक्षा आणि क्लोराइडचा फ्लोराइड पेक्षा जास्त असतो. ओके. द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ब्रांचिंग अँड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग साईज. जशी जशी साईज वाढेल बॉइलिंग पॉईंट वाढतो. मात्र जशी जशी ब्रांचिंग वाढेल बॉइलिंग पॉईंट कमी होतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो पहा, बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज and inversely proportional to branching. जेवढी ब्रांचिंग जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट कमी असेल. जेवढी साईज जास्त असेल तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. तेवढा बॉइलिंग पॉइंट काय असेल? जास्त असेल. पहा नेक्स्ट. डेन्सिटी increases with increasing number of carbon atoms. Halogen atom and atomic mass of halogen. Sorry, density increases with increasing number of carbon atoms and halogen atoms and atomic mass of the halogen atoms. जसं जसे नंबर ऑफ हॅलोजन वाढतील किंवा नंबर ऑफ कार्बन वाढतील डेन्सिटी पण काय होत जाते? तुमची वाढत जाते. कारण मास वाढतं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय तुमचा? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी काय तुमची एक प्रकारे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. जेवढं मास वाढेल तेवढी डेन्सिटीची व्हॅल्यू पण काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणून जसे जसे कार्बन वाढतात, नंबर ऑफ कार्बन वाढतात, मास वाढतं आणि मास वाढल्यामुळे काय वाढते? तुमची डेन्सिटी वाढते. बोला काय डाऊट? अहो काय डाऊट? बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किल हॅलाइड फॉर सेम अल्किल ग्रुप फॉलोज द ऑर्डर. झालं का? मग अशी हे झाले ऑलरेडी आहे ना? ठीक आहे, तिकडे लिहून दिलेलं आहे.
हे राहू द्या, काय अडचण नाही. ठीक आहे. बॉइलिंग पॉईंट काय तुमचा? डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. जेवढं ब्रांचिंग वाढेल तेवढी साईज, बॉइलिंग पॉईंट कमी होईल. जेवढं ब्रांचिंग कमी होईल तेवढं बॉइलिंग पॉईंट वाढेल. जेवढी साईज वाढेल तेवढं बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. आलं का लक्षात? आलंय का लक्षात? फॉर एक्झाम्पल पहा, काय दिलं पहिल्यांदा? 1 ब्रोमोब्युटेन. सगळे सरळ आहेत. बॉइलिंग पॉईंट किती असतो? 375. किती असतो बॉइलिंग पॉईंट? 375. खाली या पहा, इथे एक ब्रांच आली. आता 2 ब्रोमोब्युटेन झाला. साईडला चेन मध्ये होता तो दुसऱ्या कार्बनला घेतला. बॉइलिंग पॉईंट कमी झाला. पहा किती झाला? 360 केल्विन झाला. किती झाला? मगाशी किती होता? 375. आता किती झाला? आता ब्रांचिंग वाढली. पहा 1 आणि 2 ब्रांच लागल्यासारखं झालं. म्हणून बॉइलिंग पॉईंट किती झाला तुमचा? 346. अजून कमी झाला. जेवढं ब्रांचिंग वाढेल तेवढं बॉइलिंग पॉईंट काय होणार तुमचा? कमी होईल. आणि जेवढं साईज वाढेल तेवढा बॉइलिंग पॉईंट तुमचा वाढणार आहे. सोडवा. अरेंज द फॉलोइंग इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट. आपल्याला माहिती आहे काय? बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रपोर्शनल टू साईज आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. जमेल का? करा बरं ट्राय. नाही आलं तर मी सोडवतो. करा पटकन. पहा, कोण आहे पहिल्यांदा तुमच्याकडे? क्लोरोमिथेन. नंतर ब्रोमो. आपण ब्रोमो, आपण ब्रोमो. आता आपल्याला माहिती आहे RCl चा बॉइलिंग पॉईंट काय असतो? कमी असतो. कोणापेक्षा? RBr पेक्षा. याचा अर्थ यांच्यामध्ये सगळ्यात कमी कोण असणार आहे? जे क्लोराईड आहे. जे काय आहे तुमचे क्लोराईड आहेत त्यांचा बॉइलिंग पॉईंट काय असणार? सर्वात कमी. मग क्लोराईड कोण आहे तुमचा? CH3Cl. कोण आहे क्लोराईड तुमचा? CH3Cl. याचा काय असणार? सर्वात कमी असणार. काय असणार याचा सर्वात? ओके, क्लोराईडचं काय असणार? सर्वात कमी. क्लोराईड पेक्षा जास्त कोणाचा असेल? ब्रोमाइडचा. आता इथं पण Br आहे, इथं पण Br आहे, इथं पण Br आहे. बरोबर. इथं तर 3 Br आहेत. बरोबर का? इथं 1 Br आहे, इथं 2 Br, इथं 3 Br. म्हणजे साईज वाढली की काय होते? बॉइलिंग पॉईंट वाढतो. साईज वाढल्या बॉइलिंग पॉईंट काय होतो? वाढतो. कार्बन सगळीकडे एकच आहे. इथे 1 ब्रोमीन आहे, इथे 2 ब्रोमीन आहे. एका ब्रोमीनच्या मास पेक्षा 2 ब्रोमीनचा मास जास्त असणार आहे. आणि 3 ब्रोमीनचा मास सर्वात जास्त. मास वाढलं बॉइलिंग पॉईंट वाढणार. म्हणजे वाढणार ना, साईज वाढली ना. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचा असेल? Br CH Br Br. याचं सर्वात जास्त. ह्याच्यापेक्षा कमी असेल CH2 Br Br. आणि ह्याच्यापेक्षा कमी असेल तुमचा CH3 Br. आणि ह्याच्यापेक्षा कमी असेल तुमचा, बोला किती जणांचं करेक्ट? ब्रांचिंग नुसार गेले ना. एकच कार्बन आहे. कळलं का? इथं दिलंय लिहून. अँड मास ऑफ हॅलोजन ॲटम. आलं का? हॅलोजनचं मास जसं जसं वाढेल बॉइलिंग पॉईंट तुमचा वाढत जाईल. समजलंय का? कसं केलंय कळलंय नक्की? हे झालं याचा आन्सर. नेक्स्ट पहा, डेन्सिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम हॅलोजन. झालंय का? मगाशी झालेलं आहे. ठीक आहे. हॅलोजन हॅलो अल्केन्स डिझॉल्व इझिली इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. हे लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व होतो. आणि जर ऑर्गॅनिक कंपाऊंड नसेल तर तो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होत नाही. म्हणजेच काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लागतो. आणि जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट लागतो. आलं का लक्षात? अहो समजलंय. नेक्स्ट पहा. आता आपल्याला पाहिजे केमिकल प्रॉपर्टीज. आता काय पाहिलं आपण? फिजिकल प्रॉपर्टीज. काय पाहिलं आपण आता? आता काय पाहिजे? केमिकल प्रॉपर्टीज. पहिल्यांदा कोणती पाहतोय आपण? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणती रिएक्शन पाहतोय? व्हॉट इज न्यूक्लिओफाइल? 2 प्रकारचे कंपाऊंड तुमच्याकडे आहे. एक असतो तुमचा इलेक्ट्रोफाइल, एक काय असतो तुमचा इलेक्ट्रोफाइल असतो, आणि दुसरा काय असतो तुमचा
न्यूक्लिओफाईल काय असतो तुमचा? न्यूक्लिओफाईल काय करतो? इलेक्ट्रोफाईल वरती चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लिओफाईल वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोफाईल काय शोधतो? किंवा इलेक्ट्रोफाईललाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन लव्हिंग स्पेसिस. काय म्हणतात जाते याला? इलेक्ट्रॉन लव्हिंग. कोणाला? कोणाला? इलेक्ट्रोफाईल. न्यूक्लिओफाईलला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन गिव्हिंग किंवा इलेक्ट्रॉन एक्सेप्टिंग स्पेसिस असंही म्हटलं जातं. हा काय शोधत असतो? सर्चेस निगेटिव्ह सेंटर. काय शोधतो? आणि हा काय शोधतो? पॉझिटिव्ह सेंटर. बोला काय डाऊट? अडचण काय? समजलंय का? नक्की कळाले? कळाले का? जायचे पुढे? मग पहा आता न्यूक्लिओफाईल म्हणजे इथे कोण अटॅक करणार आहे तुमचा? कोण अटॅक करणार आहे तुमचा? न्यूक्लिओफाईल म्हणजे जो कसा असेल त्याच्यावरती चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह. ज्याच्यावरती चार्ज कोणता असेल? निगेटिव्ह. न्यूक्लिओफिलिक दॅट इज निगेटिव्ह चार्ज वाला स्पेसिस किंवा यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग स्पेसिस. ठीक आहे. तो काय करतोय? सबस्टिट्यूशन करतो. काय करतोय? सबस्टिट्यूशन म्हणजे काय? मॅच मध्ये असतो पा सबस्टिट्यूट. इम्पॅक्ट प्लेअर काय करतो? तो एकाच्या ऐवजी दुसऱ्याला घेतात. एक जण कोणतरी बाहेर जातो त्याच्याऐवजी दुसरा येतो. सबस्टिट्यूट होतो. एकाची ऐवजी दुसरा. फुटबॉल मध्ये पाहिलं असेल तुम्ही, ऐकलं असेल. बरोबर का? ऐकलंय का? पाहिलंय का? पाहिलं असेल. दॅट इज सबस्टिट्यूशन. म्हणजे न्यूक्लिओफाईल काय करतोय? सबस्टिट्यूट करतोय. कोणाला सबस्टिट्यूट करणार आहे तो? तर तो सबस्टिट्यूट करणार आहे तुमच्या हॅलोजनला. कोणाला सबस्टिट्यूट करणार आहे तो? हॅलोजनला तुमचा. कोण सबस्टिट्यूट करणार आहे? येणारा किंवा इनकमिंग न्यूक्लिओफाईल. इनकमिंग न्यूक्लिओफाईल कोणाला सबस्टिट्यूट करेल? तुमच्या हॅलोजनला सबस्टिट्यूट करणार आहे. रिएक्शन दॅट इज रिएक्शन पाहिजे आपल्याला. बोला कळलंय का? पाहूयात मग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. सगळ्यात पहिली RX प्लस NaOH. कसं? ऍक्वियस. ऍक्वियस NaOH वापरा किंवा ऍक्वियस KOH वापरा. काय वापरा? ऍक्वियस KOH वापरा. दोन्ही पण चालेल. ओके. ह्याच्यातून तयार होणारा न्यूक्लिओफाईल कोणता आहे? OH मायनस. न्यूक्लिओफाईल कोण आहे तुमचा? Na प्लस OH मायनस ना. न्यूक्लिओफाईल वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. दॅट इज OH मायनस. हा OH मायनस काय करेल तुमच्या? इथून हॅलोजन जाईल. हॅलोजन इलेक्ट्रॉन घेऊन जातो. कसं जातो इलेक्ट्रॉन? जर हॅलोजन इलेक्ट्रॉन घेऊन गेला, हॅलोजन काय झाला समजा इलेक्ट्रॉन घेऊन गेला इथे, तर तयार काय होईल इथे? R प्लस आणि X मायनस. बरोबर का? हा X मायनस काय करेल? या NaOH सोबत जाऊन NaX तयार करेल. समजा K वापरला तर KX तयार करेल. बरोबर का? काय तयार केले? NaX किंवा KX तयार करेल. मग उरलं कोण? R प्लस. त्याच्यावरती अटॅक कोण करेल? OH मायनस. कळतंय का? दॅट इज तयार काय होईल तुमचा? ROH. काय तयार झाला रे? हा अल्कोहोल तयार झाला. म्हणजे जर ऍक्वियस NaOH किंवा ऍक्वियस KOH नि जर त्या ठिकाणी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन केली कोणासोबत? अल्काइल हॅलाइड सोबत, तर तयार काय होतं तुमचा? अल्कोहोल. कोण तयार होतो तुमचा? समजलं का? बोला काय डाऊट? नक्की का? सोडवता का? सोडवा बरं. सोडवा. रिएक्शन सोडवा पटकन. सॉल्व करायचं. एक्स्ट्रा टेक्स्ट बुक आहे का?
केमिस्ट्रीचे ते बाळा, ते फिजिक्सचे. झालं का? झालंय? काय तयार झालं तुमच्याकडे? इथेनॉल. काय तयार झाला? CH3CH2OH. OH मायनस तयार होईल, तो CH2 वरती जाऊन अटॅच होईल आणि हा Cl तुमचा बाहेर पडेल. Na सोबत जाऊन तो NaCl तयार करेल. बोला, काही डाऊट? समजलंय का? देऊ का अजून एक? सेकंड रिॲक्शन पहा. सोडवा. झालं का? काय तयार झालं तुमच्याकडे? CH3 CH2 CH2OH. 3 कार्बनवाला अल्कोहोल, प्रोपॅनॉल. आता इथल्या टेक्स्टबुक नुसार हाच तयार झालाय तुमचा, पण पॉसिबिलिटी काय आहे पहा इथं. अजून एक पॉसिबिलिटी इथं. इथं अजून एक पॉसिबिलिटी आहे. नेक्स्ट पेजवर घेतो. CH3 CH2 CH2Cl. ओके. काय होईल? पहिल्या ह्याच्यामध्ये क्लोरीन निघून जाणार आहे. काय होणार आहे? क्लोरीन तुमचा निघून जाणार. जर क्लोरीन निघून गेला तयार काय होईल? CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह. समजलं का? आता हा कोणत्या टाईप काय झालाय हा तयार? हा, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे तयार काय झालाय? कार्बोकॅटायन. काय तयार झालाय? कार्बोकॅटायन तयार झाला. परंतु तो कसा आहे? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो शेजारी एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. इथं होऊ शकते रिअरेंजमेंट. कशी पहा. CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज, CH2 दोन आहेत ऑलरेडी, एक 3 होईल. CH3 काय झालं? रिअरेंजमेंट झालं. म्हणजे तुमचा जो काही कार्बोकॅटायन होता तो काय झाला त्या ठिकाणी? शिफ्ट झाला शेजारी. का? कारण इथं जर कार्बोकॅटायन तयार झाला तर तो कसा आहे? सेकंडरी आहे. कसा आहे तुमचा कार्बोकॅटायन इथे? सेकंडरी आहे. आता OH मायनस येईल, याच्यावरती अटॅक करेल आणि काय तयार होईल तुमच्याकडे? CH3 CH OH CH3. आलं का लक्षात? समजलंय का? ही झाली दुसरी पॉसिबिलिटी. इथपर्यंत काही डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? हा दुसरा प्रोडक्ट झाला. हा एक प्रोडक्ट असेल तुमचा प्रोपेनॉल आणि हा दुसरा असेल काय? प्रोपेंटोल. आलं का? बोला, काही डाऊट? जाऊ का पुढे? नक्की का? 100%? ठीक आहे. आता असं कधी होईल कधी नाही होणार हे आपल्याला पुढे येणार आहे SN1 SN2 मध्ये. आता जस्ट पॉसिबिलिटी तुम्हाला मी सांगितली की असं सुद्धा होऊ शकतं. ओके, असं होईलच असं नाही, होऊ शकतं. कधी कधी होतं, कधी कधी नाही होत. कधी होतं कधी नाही ते डिपेंड तुम्ही रिॲक्शन कोणाची करताय. ठीक आहे, तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे, त्या ठिकाणी ते डिपेंड करतं रिअरेंजमेंट होईल का नाही. ठीक आहे. नेक्स्ट पास सेकंड RX याची रिॲक्शन करतोय आपण NaOR सोबत. OR डॅश त्याला म्हणतात सोडियम अल्कॉक्साइड. काय म्हणतात?
काय म्हणतात, सोडियम अल्कॉक्साईड. ही ज्यावेळेला रिॲक्शन केली जाते सोडियम अल्कॉक्साईडची, तर सरळ सरळ ह्याच्यात दिसते निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती येणार, Na वर. ओ वरती काय आला, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रोफाईल कोण झाला, न्यूक्लिओफाईल कोण झाला तुमचा, ओ, आणि त्याला अटॅच तुमचा आर पण आहे ना, म्हणजे ओ आर मायनस कोण झाला इलेक्ट्रोफाईल, ओ सर न्यूक्लिओफाईल. कोण झाला तुमचा न्यूक्लिओफाईल, तो कोणावरती अटॅक करेल, एक्स निघून जाईल आणि तो आर वरती अटॅक करेल, आर ओ आर डॅश. आला का लक्षात, कोण तयार झालाय, आर ओ आर म्हणजे कोण आहे हा, इथर. कोण तयार झालं तुमच्याकडे, इथरचं फॉर्मेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. सोडवाल का, या CH3Cl प्लस NaOCH2CH3 काय प्रोडक्ट तयार होईल सांगायचं, या पटकन. प्रोडक्ट कोणता तयार होईल पाहिजे सांगायचं सर, बोला काय आला प्रोडक्ट, CH3OCH2CH3. एका साईडला मिथाईल, दुसऱ्या साईडला इथाईल. हा इथाईल पॅरेंट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, ओके. तो आहे तुमचा इथेन. कोण आहे तो तुमचा, इथेन. आणि हा कोण आहे, ऑक्सी ग्रुप, आणि हा मिथेन म्हणजे मिथॉक्सी मिथेन, मिथॉक्सी इथेन. काय तयार झालं तुमचा, मिथॉक्सी इथेन तयार झाला. बोला काय डाऊट, समजलंय का. कोणती रिॲक्शन करतोय आपण, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. कोणती करतोय, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करतोय. नेक्स्ट रिॲक्शन करताय तुम्ही RX ची. आता जमेल का तुम्हाला, डायरेक्ट जमेल, प्रोडक्ट काढाल, करा टेक्स्टबुक बंद करा, केली का, RC डबल बॉन्ड OAG प्लस मायनस, काढा प्रोडक्ट, RX प्लस NH3. आता NH3 लाच अल्कोहोलिक घेतलाय आपण आणि हा एक्सेस मध्ये आहे. काढा दोन रिएक्शन, प्रोडक्ट काढायचा आहे दोघांचा, काय येईल. आता NH3 मध्ये पॉझिटिव्ह कोण असणार, H. NH3 ला कसं लिहू शकता तुम्ही, पहा NH2 आणि H वरती प्लस चार्ज, NH2 वरती मायनस चार्ज, म्हणजे कोण अटॅक करेल तुमचा, NH2. कोण अटॅक करेल तुमचा, या पटकन पहा. पहिल्यामध्ये प्रोडक्ट काय आला तुमचा, RAG प्लस एक्स मायनस, तयार होईल AgX. उरलेला O तुमचा R वरती जाऊन अटॅच होईल, सिंगल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, इकडचा R, याला मी R डॅश म्हणतो, याला R डॅश म्हणतो. काय तयार झालाय, हा ईस्टर. काय तयार झालं तुमचं, ईस्टर तयार झालंय. खाली पहा RNH2 आणि HX. बोला काय तयार झालं, हा अमाइन. काय अडचण, आता इथे एक अजून एक रिॲक्शन आहे, पहा थोडंसं वेगळं, सेम आहे थोडासा डिफरंट आहे. RX प्लस NH3 हे सुद्धा अल्कोहोलिक. आता RX च्या खाली एक्सेस मध्ये लिहिलंय, मगाशी एक्सेस मध्ये काय होता, NH3. आता एक्सेस मध्ये कोण आहे, जर अल्किल हलाइड एक्सेस मध्ये घेतला, काय एक्सेस मध्ये घेतला, जर तुम्ही अल्किल हलाइड अमोनिया एक्सेस मध्ये न घेता कोण एक्सेस मध्ये घेतला, अल्किल, प्रोडक्ट काय तयार होतो पहा. पहिल्यांदा बनेल तुमचा RNH2, काय बनेल पहिल्यांदा, नंतर पुन्हा याचं कन्वर्जन होईल तुमचं RNHR मध्ये, सेकंडरी प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन, परत याचं कन्वर्जन होईल RNRR टर्शरी अमाइन, आणि पुन्हा इथे अजून एक प्रोडक्ट बनेल तुमचा R4 प्लस आणि नायट्रोजन, R4N विथ पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतो तुमचं. आलं का लक्षात,
हा चेंज कशामुळे झाला? बिकॉज एक्सेस मध्ये काय घेतलं तुम्ही? RX घेतला. NH3 एक्सेस मध्ये घेतला तर काय बनेल तुमचा? प्रायमरी अमाइन, दॅट इज 1 डिग्री अमाइन बनेल. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही RX एक्सेस मध्ये घेतला मग मात्र काय बनेल तुमचं? या सगळ्यांचं मिक्सचर बनतं. त्याच्यात जास्त क्वांटिटी कोणाची असते? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची असते. कोणाची असते जास्त क्वांटिटी? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टची क्वांटिटी जास्त असते. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की कळालंय? घेऊ का पुढे? नेक्स्ट पहा, थर्ड झालं. फोर्थ, RCN आणि सॉरी RX प्लस KCN आणि प्लस AgCN. सोडवा बरं, सोडवा रिएक्शन. दोन्ही सुद्धा अल्कोहोलिक आहे, ठीक आहे. झालं का? तीच लिहितोय, खाली लिहितोय फक्त थोडस एक्सप्लेनेशन द्यायला. काय म्हणला? RC ट्रिपल बॉन्ड N, किंवा ह्यालाच आपण सोप्या भाषेत RCN लिहितो. याला म्हणतात सायनाइड. काय म्हणतात त्याला? सायनाइड. आलं का? खालच्या केसमध्ये इथे बनेल RN ट्रिपल बॉन्ड C, किंवा सोप्या भाषेत RNC, दॅट इज आयसोसायनाइड. काय बनला खाली? वरती सायनाइड, खाली आयसोसायनाइड. म्हणजे वरती बॉन्डिंग कोणाकडून झाली? कार्बन कडून. आणि खाली कोणाकडून झाली? नायट्रोजन कडून. असं का झालं? असं का झालं? पहा, इथे तुम्ही काय वापरलाय? KCN. कोण वापरलाय तुम्ही? KCN यूज केलेला आहे. आणि तो जो KCN वापरलाय तो KCN इज, पुढे लिहू का? असं का झालं? वाय? संपलं? तुमच्या वायचा आन्सर इथे आहे, ठीक आहे. KCN जो आहे, KCN इज अ C ट्रिपल बॉन्ड N. CN नको. C ट्रिपल बॉन्ड N is an ambident न्यूक्लिओफाइल. काय तो? ambident न्यूक्लिओफाइल. काय असतं ambident न्यूक्लिओफाइल? म्हणजे इथे इलेक्ट्रॉन पेअर द्यायची कॅपॅसिटी. इथून मागे आपण पाहिलं, चार्ज O- वरती निगेटिव्ह चार्ज होता, C डबल बॉन्ड OCH3. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन कोण देऊ शकत होता? फक्त O इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणून तोच फक्त इकडे जाऊन R सोबत बॉन्ड करायचा. पण ह्या केसमध्ये काय होतं इथे, की जो CN आहे ना, C ट्रिपल बॉन्ड N, याच्यामध्ये कार्बन पण इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि बॉन्ड तयार करेल, किंवा नायट्रोजन सुद्धा इलेक्ट्रॉन देऊन बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन बॉन्ड तयार करायची कॅपॅसिटी कोणाची आहे? कार्बनची पण आहे आणि नायट्रोजनची. अशी दोघांची जर कॅपॅसिटी असेल तर त्याला म्हणतो आपण ambident न्यूक्लिओफाइल. काय झालं आपण? आता पहा, इन केस ऑफ KCN, KCNच्या केसमध्ये काय होतंय पहा. KCN इज आयोनिक. KCN कसा आहे तुमचा? आयोनिक कंपाऊंड. आता तो आयोनिक कंपाऊंड असल्यामुळे देअरफॉर
आयोनिक म्हणजे कसा असेल बरं तो? के प्लस सी ट्रिपल बॉन्ड एन याच्यावरती मायनस. समजलंय का? आलंय का लक्षात? Therefore here carbon as well as nitrogen can donate म्हणूयात आपण, can donate electron and form bond with R प्लस. ओके, जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यासोबत हे दोघे सुद्धा बॉन्ड तयार करू शकतात. परंतु हा व्यवहार काय होतं? द बॉन्ड बिटवीन कार्बन and R plus is strong. As a result, तो स्ट्रॉंग असल्यामुळे ऍज अ रिझल्ट काय होतो तुमचा? कार्बन डोनेट्स इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स सायनाइड. आणि काय तयार होतो तुमचा? सायनाइड तयार होतो. बोला, काय डाऊट? असं का झालंय कळलंय का? एकच मिनिट. समजलंय? कोणत्या केसमध्ये झालं हे? कोणत्या केसमध्ये झालं हे? केसीएनच्या. कोणत्या केसमध्ये झालंय? आता कोण आहे आपल्याकडे अजून? एजीसीएन, बरोबर ना? आता एजीसीएन जो असतो तो त्या ठिकाणी आयोनिक नाहीये. एजीसीएन जो आहे तुमचा तो आयोनिक नाहीये, तो कोव्हॅलेंट आहे. इन केस ऑफ एजीसीएन, ओके, एजीसीएनच्या केसमध्ये एजीसीएन इज कोव्हॅलेंट. एजीसीएन कसा आहे? कोव्हॅलेंट इन नेचर. तो कोव्हॅलेंट असल्यामुळे एजीसी ट्रिपल बॉन्ड एन आणि ह्या नायट्रोजन कडे कॅपॅसिटी असते इलेक्ट्रॉन द्यायची. Therefore only nitrogen can give electron and form bond with R plus. ओके, तोच काय करू शकतो? तुमच्या अल्किल ग्रुप सोबत बॉन्ड तयार करू शकतो. कोण? नायट्रोजन. अँड फॉर्म्स आयसोसायनाइड ॲज अ प्रोडक्ट. आणि कोणाला प्रोडक्ट तयार करतो तो? आयसोसायनाइड, दॅट इज RN ट्रिपल बॉन्ड C. इथे काय तयार होतो? फॉर्म सायनाइड, दॅट इज RC ट्रिपल बॉन्ड N. बोला, काय डाऊट? समजलंय? असं का होतंय कळतंय का? अरे कळलं का? म्हणा की हो. आले? दोन फरक कळले दोघांमध्ये. एकामध्ये काय तयार होतो तुमचा? सायनाइड, आणि दुसऱ्यामध्ये काय तयार होतो तुमचा? आयसोसायनाइड. ठीक आहे. नेक्स्ट किती झाल्या? 4-5 झाल्या ना? 6. सोडवा, आता जमेल. RX प्लस पोटॅशियम नायट्राइड घेऊयात.
KNO2 KNO2 नाइट्राइट का नाइट्रेट नाइट्राइट RITE ओके सिल्वर नाइट्राइट जमेल का याला कसं लिहितात पहा KON डबल बॉन्ड KNO2 याला कसं लिहितात पहा AgON डबल बॉन्ड या बोला कसा आहे हा चांगला आहे काय चांगला आहे मंद आयोनिक आहे कसा आहे तो नायट्रोजन पण देऊ शकतो ऑक्सिजन पण देऊ शकतो पण देईल कोण ऑक्सिजन देईल कोण कारण ऑक्सिजन आणि अल्किल ग्रुप मधला बॉन्ड हा स्ट्रॉंग असेल म्हणजे काय तयार होईल RON डबल बॉन्ड बोला काय डाऊट समजलंय का म्हणजे हा काय तयार झाला अल्काईल आणि हा नायट्राइल ग्रुप जाऊन लागला म्हणून अल्काईल नायट्राइल प्लस के आणि तो एक्स KX बोला काय अडचण समजलंय का नक्की खाली पहा AgNO2 लिहिलाय खाली आता AgNO2 Ag कसा आहे AgNO2 मध्ये बॉन्ड कसा आहे हा कोव्हॅलंट म्हणून ऑक्सिजन देऊ शकेल का नाही कोण देईल नायट्रोजन देईल म्हणजे काय तयार होईल RnO2 काय तयार होईल Rn आणि हा O2 बरोबर हा जो RnO2 तयार झाला याला म्हणतात नायट्रो अल्केन काय म्हणतात ह्याला किंवा याला तुम्ही असंही काढू शकता पहा N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O आणि इथं मायनस चार्ज हा कसा राहील तुमचा रेझोनन्स मध्ये राहील कसा राहील तुमचा किंवा सोप्या भाषेत असं काढा किंवा ह्याला असं काढा RnO2 दोन्ही सारखंच आहे RnO2 प्लस AgX बोला इथपर्यंत काही डाऊट समजलंय का नक्की कळाले काय अडचण इथपर्यंत नक्की नाही आजचा होमवर्क काय होमवर्क जेवढ्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाल्या टोटल किती झाल्यात आपल्या 7 झाल्यात ना 7 आणि आधीची एक पहिली वाली 8 किती झाले टोटल 8 या प्रत्येक न्यूक्लियोफिलिक रिएक्शनचे 2-2 एक्झाम्पल घ्यायचे म्हणजे कसं पहा CH3Cl घ्यायचा ह्याच्यासोबत प्रत्येक न्यूक्लियोफाईलची रिएक्शन ह्या 8 जणांची CH3 CH2Cl इथाइल क्लोराइड इथाइल ब्रोमाइड घ्या आणि याची रिएक्शन पुन्हा परत ह्या 8 वेगवेगळ्या न्यूक्लियोफाईल सोबत करून सगळ्याचे काय काढायचे तुम्हाला प्रोडक्ट काढायचे काय काढायचे सगळ्यांचे प्रोडक्ट समजलंय का किती रिएक्शन होते टोटल रिएक्शन किती होतील 16 वेगवेगळ्या तुमच्या रिएक्शन टोटल होतील कंपाऊंडची प्रोडक्टची नाव सुद्धा लिहायचे जमेल का जमेल का नक्की 100% ठीक आहे चालेल आजसाठी आपण इथे थांबूया बाकीचं आपण उद्या पाहूया ठीक आहे थँक्यू स्कॅन करा नोट्स तुम्हाला भेटून जातील